जिंकून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत या संदर्भामधली चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे। एकनाथ खडसेंनी अखेर मंत्रिपदाचा दिला राजीनामा। म्हणाले, माझ्यावर अनेक आरोप झाले पण पुरावा एकानेही दिला नाही। खडसेंच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही। राणे म्हणतात बहुजनांवर अन्याय, तर खडसेंचा राजीनामा योग्यच, अशोक चव्हाणांची भूमिका। कदाचित बहुजन समाजाच्या माणसाला या मंत्रिपदातून खाली खेचणं, त्यांना बाद करण्याचं षडयंत्र असू शकतं। भाजपमध्ये खडसेंच्या विरोधात मोठं षडयंत्र झालं। यामध्ये बहुजन मंत्र्याचा बळी, नारायण राणेंचा IBN लोकमतशी बोलताना आरोप। खडसेंच्या राजीनाम्याचे मुक्ताईनगरमध्ये उमटले पडसाद। ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ करण्याचाही खडसे समर्थकांचा प्रयत्न। राज्यात पुढच्या 8 ते 10 दिवसात मान्सून दाखल होणार। पेरणीसाठी खोळंबलेला शेतकरी आता पेरणीच्या तयारीला। रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नामांकनपदी झाली निवड। पदावर नियुक्ती झालेल्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय महिला। आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे काळाच्या पडद्याआड वृद्धापकाळानं राहत्या घरी झालं निधन।